शेतकऱ्यांना फक्त 2% प्रीमियम भरून लाखोंचे पीक संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने खरीप 2026 आणि रब्बी 2026-27 साठी पीक विम्याचा मोठा जी.आर. जारी केला आहे. 31 जुलै ही महत्त्वाची अंतिम तारीख आहे. कोणती पिके पात्र आहेत, किती प्रीमियम भरावे लागेल आणि नुकसान भरपाई कशी मिळेल, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. महाराष्ट्र शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 लागू केली आहे. या योजनेत खरीप आणि रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांना किती प्रीमियम भरावा लागणार तर बघा, जी.आर. नुसार अन्नधान्य व गळीत धान्य पिके खरीप फक्त 2%, रब्बी फक्त 1.5%, नगदी पिके कापूस किंवा कांदा असेल तर 5% प्रीमियम. कोणती पिके पात्र आहेत तर बघा, खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भुईमूग, कापूस, खरीप कांदा. रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, कांदा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग. अर्ज करण्याची अंतिम तारीख बघा, 31 जुलै 2026 ही ठेवण्यात आली आहे. नुकसान भरपाई कधी मिळेल? पीक कापणी, प्रयोग आणि उत्पादन आकडेवारी अंतिम झाल्यानंतर 3 आठवड्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. महत्त्वाचा नियम म्हणजे शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्व्हे मध्ये पीक नोंद करणे बंधनकारक आहे. जर DCS मधील पीक आणि विमा अर्जातील पीक वेगळे आढळले तर विमा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. बोगस अर्ज करणाऱ्यांवर कारवाई. जी.आर. मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की बोगस पीक आढळल्यास फौजदारी कारवाई होईल. तसेच कृषी विभागाच्या DBT योजनांवरून 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. 31 जुलै 2026 ही खरीप पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. फक्त 2% प्रीमियम भरून पीक संरक्षण मिळणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.